नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सासवडमधील प्रसिद्ध जीजी चेअर्स या शॉपमध्ये आलेलो आहोत। आपल्या हिवरेगावचे सुपुत्र गुलाबजी गायकवाड की ज्यांचा परिचय या तालुक्यामध्ये सर्वत्र आहे, त्यांचं हे दुकान आहे। सध्या त्यांचा मुलगा गौरव ह्या सर्व व्यवहारांची जबाबदारी सांभाळत आहे। सासवड आता पुण्याचं उपनगर होऊ पाहते। सासवडमध्ये अनेक कार्यालये, बँका, व्यावसायिक आणि ऑफिसेस यांची संख्या वाढत चाललेली आहे। पण त्या ठिकाणी अतिशय आकर्षक अशा प्रकारच्या नवीन रचना, विशेषतः तरुणांना आवडतील अशा प्रकारच्या खुर्च्यांची या सासवड शहरामध्ये, तालुक्यामध्ये गरज निर्माण झाली। आता आपण पाहतो, अतिशय कमी जागेमध्ये बँकांनी देखील आपला कारभार सुरू केलेला आहे। त्यामुळे अतिशय आकर्षक अशा प्रकारे कमी जागेत बसणारं फर्निचर आणि लक्झरियस अशा प्रकारच्या खुर्च्या कस्टमर्स आणि सेवकांसाठी देखील, बँका असतील, ग्राहक दुकाने असतील किंवा शॉप्स असतील, तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या खुर्च्यांची गरज निर्माण झालेली आहे। आपण या दुकानाच्या मालकांशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार, काय नाव तुमचं? नमस्कार, मी गुलाब महादेव गायकवाड, राहणार हिवरे। मी 1994 सालापासून रुपी बँकेत सर्व्हिसला होतो। त्या काळात मी सर्व्हिसला असताना सुद्धा तर गायकवाड लेदर्स या नावाने वाघिरे हायस्कूलच्या शेजारी आपलं एक छोटंसं दुकान, एक नोकरीला जोडधंदा म्हणून आमचा वडिलोपार्जित कुशनचा व्यवसाय होता। तर त्या पिरियडला मी सध्या सुरू केला। त्या पिरियडला तर मी 2 व्हीलर सीट कवर, स्कूल बॅग्स बनवणे असं मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा केलेलं आहे। आणि आज तागायत ते गायकवाड लेदर्स वाघिरे हायस्कूल शेजारी दुकान चालू आहे। परंतु माझ्या काही लक्षात आलं की आपण ह्या व्यवसायात अजून वेगळ्या पद्धतीने उपक्रम सुरू करावा। मग मी थोडा स्टडी करून नवीन चेअर्स बनवण्याचा माझा मानस पूर्ण करण्यासाठी मी त्याचं स्टडी करून हा व्यवसाय सुरू केलेला आहे। की आता प्रत्येक ऑफिसमध्ये चेअर, बॉस चेअर आहेत, काही कॉम्प्युटर चेअर आहेत, काही हॉटेल व्यवसायाला लागणाऱ्या चेअर्स आहेत। तर अशी नवीन संकल्प घेऊन आधुनिक चांगल्या पद्धतीने आपल्याला आमच्या प्रॉडक्ट उत्पादन करण्याचा माझा मानस आहे आणि तो पूर्ण करतोय। आणि आम्ही तसं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग हे सुरू केलेलं आहे। आणि आता हा सर्व व्यवसाय करताना माझा मुलगा BBA स्टडी करतोय, तो BBAच्या लास्ट इयरला आहे। पण त्यालाही व्यवसायाची ओळख व्हावी, त्यालाही व्यवसायात जरा थोडंसं प्रॅक्टिकली वर्किंग व्हावं म्हणून मी त्याच्यावरही आता ह्यापुढे जबाबदारी देतोय आणि ह्यापुढे तो सर्व सांभाळणार आहे। थँक्यू। तरुण पिढीने आता ही जबाबदारी स्वीकारलेली आहे। गौरव हा उच्च शिक्षित आहे आणि त्याने या व्यवसायात उडी घेतली, त्याच्याशी आपण संवाद साधू। काय नाव तुझं? माझं नाव गौरव गुलाब गायकवाड। आम्ही नोव्हेंबर 23, 2019 ला मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस स्टार्ट केला। मी जेव्हा स्टार्ट केला तो स्मॉल स्केलवर स्टार्ट केला, पण सासवड शहरामध्ये शक्यतो ह्याच्या आधी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा रिपेअरिंग असेल कुणी चेअरसाठी केलंच नव्हतं। की समजा तुम्ही चेअर घेतली, पुण्यातूनच तुम्हाला घ्यायला लागायची, ती थोडीशी खराब झाली, तिचं समजा छोटा प्रॉब्लेम असेल, व्हील असेल, त्याचं हँडल असेल, तर ते तुम्हाला काय प्रॉब्लेम आला त्याचं तुम्हाला टाकून द्यायला लागायचे, इतके म्हणजे असे हे होते। मग आपल्याला आपण आधी सोफाचे रिपेअरिंग करायचो, बाकीचे जे कुशनचे वर्क्स आपण करायचो, त्यावेळेस आपल्या लक्षात आले की की बाबा चेअरसाठी डिमांड आहे सासवडमध्ये आणि हे सर्व्हिसेस अवेलेबल नाही आहेत ह्या एरियामध्ये। सो मग आपण हे पण स्टार्ट करूया। सो मग आपण मॅन्युफॅक्चरिंग पण स्टार्ट केलं। सो स्मॉल स्केलवरती आपण मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केलं। जे मेस चेअर असतात ऑफिसमध्ये लागणाऱ्या, त्याचं असेंब्लिंग असेल किंवा बॅग आणून असेंब्लिंग असेल ते स्टार्ट केलं। बॉस चेअरसाठी आपल्याकडं हायली स्किल्ड आणि स्किल्ड लेबर म्हणण्यापेक्षा मी तर त्यांना आर्टिस्ट म्हणेल, कारण ते ज्या प्रकारचे चेअर बनवतात म्हणजे ते एक आर्ट आहे खरं तर। एक मशीनवरून ते एक खूप म्हणजे कम्फर्टेबल आणि दिसायला पण खूप सुंदर चेअर्स बनवतात। मग चांगली उत्तम टीम मिळाली। सो मग रिस्पॉन्स पण खूप चांगला मिळाला आम्हाला। छोट्याशा जागेत आम्ही ते चालू केलं होतं, रिस्पॉन्स चांगला मिळाला। मग आम्ही ठरवलं की बाबा आपल्याला शोरूम पण केलं पाहिजे। पण आम्ही जर स्टार्ट केलं आणि 3 ते 4 महिन्यात लॉकडाऊन लागलं कोरोनाच्या ह्याच्यामुळे।
सो मग परत पॉज झाला थोडासा बिझनेस 4 ते 5 महिने. मग दिवाळीमध्ये नोव्हेंबर 16 जानेवारी 16 नोव्हेंबरला आपण शोरूमचं ओपनिंग केलं 2020 साली. शोरूमचं ओपन केलं तेव्हा मग आपण थोडंसं अजून नोंद झालो लोकांना, ज्या लोकांना माहीत नव्हतं की सासवडमध्ये देखील चेअर्स मिळतात. मग त्या लोकांना देखील ते कळायला लागलं. मग आपण शोरूममध्ये चालू इथे आल्यापासून आपण वाईड रेंज केली ओपन चेअर्सची. आपण अजून प्रोडक्ट्स आपले वाढवले. मग त्याच्यानंतर इथे आल्यानंतर एक 3 ते 4 महिन्यानंतर आपल्याला एक मँगोकडून ऑफर आली की आमच्यासोबत तुम्ही कोलॅबोरेशन करा. मग आपण ते देखील केलं. सो प्लॅस्टिक मोल्डेड चेअर्समध्ये मँगो एक म्हणजे एक नॅशनल लेवलचं एक मोठं नाव आहे मँगोचं. आणि त्यांचे म्हणजे व्हेरीफाईड चांगले प्रोडक्ट्स आहेत, त्यांचे रिव्ह्यूज देखील चांगले होते, कस्टमर रिव्ह्यूज. सो मग आपण त्यांच्यासोबत कोलॅब करून आपण मँगोचे प्रोडक्ट्स देखील ठेवले. आज आपण पुरंदर तालुक्यासाठी ऑथराइज डीलर आहे मँगोचे. आपल्याकडे सर्व प्रकारच्या मँगोच्या चेअर्स आहेत. त्यांची मोठी रेंज आहे चेअर्सची, इकॉनॉमी असेल, मीडियम रेंज असेल, सर्व प्रकारच्या चेअर्स आज आपण त्यांच्या डीलिंग करतो. क्वांटिटी असेल किंवा मिनिमम म्हणजे 1 ते 2 चेअर देखील असतील तरी आपण सर्व प्रकारचे मँगोचे पण डीलिंग्स करतो. सो असं सगळं आहे आतापर्यंत. अतिशय अल्प काळामध्ये या फर्मने आपलं नाव कमावलेलं आहे. सासवड येथील माजी पंचायत समिती सदस्य आणि सोमेश्वर कारखान्याचे संचालक अरुणप्पा जगताप यांच्या आम्ही निवासस्थानी गेलो असता त्यांनी मला आवर्जून दाखवलं की गुलाब गायकवाड यांच्या मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारची माझी खुर्ची, खरं तर त्यांनी पुण्याहून विशेष अशा प्रकारच्या खुर्च्या आणलेल्या आहेत. त्या खुर्च्या दुरुस्ती कशा करायच्या, त्याचा मेंटेनन्स कसं करायचा हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. ते आवर्जून पुण्याला घेऊन जाणे अशा प्रकारच्या विचारात असतात. त्यांनी गौरवकडं हे काम सोपवलं आणि अतिशय उत्तमपणे ती खुर्ची त्यांनी दुरुस्त करून दिली. अशा प्रकारचा अभिप्राय अरुणप्पा जगताप यांनी या फर्मबद्दल दिलेला आहे. आता आपण त्यांची कोणकोणत्या प्रकारच्या खुर्च्या आहेत, कोणकोणत्यांची रेंज आहे हे आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. या गौरवजी, आता ही कोणत्या प्रकारची खुर्ची आहे? ही हायबॅक बॉस चेअर आहे. हिचं मटेरियल म्हणजे फॅब्रिक आहे, ब्लॅक फॅब्रिक वापरलेलं आहे आपण लेदर टचमध्ये. ही डिझाईन आहे, विंग डिझाईन म्हणतात त्याला, आणि मध्ये पण डिझाईन आहे. याचं सीट प्लेन आहे. आता ह्याच्यामध्ये जे फंक्शन्स येतात ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ह्याच्यावरती बसल्यावरती म्हणजे ही कम्फर्ट एक देते चेअर, जे पूर्ण आराम लागतो आपल्याला वर्क प्लेसवरती किंवा जरी मीटिंगमध्ये असेल आपण जो आराम लागतो किंवा लुक पण असेल इम्प्रेशनसाठी, ते पण आपल्याला एकदम ऑफिशियल चेअर आहे. आणि जेव्हा आपल्याला आराम थोडासा करायचा आहे तर इथे लॉकिंग सिस्टीम आहे. एनी पोझिशन लॉक बसवलेलं जातं प्रत्येक चेअरला, आपल्या बॉस चेअरला, की ज्या पोझिशनला आपल्याला लॉक करायचे आहे त्या पोझिशनला आपण चेअर लॉक करू शकतो. काय याची प्राइस काय? ह्या चेअर्स आपले साधारण 5,500 पासून स्टार्ट होतात. ज्या मग आपण ज्या क्वालिटीचं लेदर वापरतो, आपण ज्या क्वालिटीचं मटेरियल वापरतो, जशी डिझाईन असते किंवा अजून जे फंक्शन जसे वाढतील तसे त्याची कॉस्ट वाढत जाते. मग ते 10,000 असेल, 11,000 असेल, जसे आपल्याला घ्यायची त्या रेंजमध्ये आपण बनवून देतो. तर स्वतः आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे. जसं जसं कस्टमरचं बजेट असेल आपण तसे त्यांना जसे त्यांचे नीड्स असतील तसे आपण चेअर त्यांना बनवून देतो. आणखी कोणकोणत्या प्रकारच्या खुर्च्या? आपल्याकडे सर्व प्रकारच्या, समजा मी बॉस चेअर पहिले एक्सप्लेन करायला घेतलं सर. हे आता हे इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये चेअर्स येतात. त्या इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये किंवा ड्युअल टोन येतात. ह्या 2 कलरचे रेक्झिन वापरून बाहेरचं इम्पोर्टेड रेक्झिन असतं. किंवा ह्या कम्फर्टेबल अजून असतील, बकेट सिटिंगमध्ये असतील, की जेव्हा एकदा माणूस बसला की त्याला तिथे बसायच्या जागेवरती असा कट्टा केला जातो की जो एकदा बसला की परत म्हणजे उठायची पण इच्छा नाही होणार, अशा मस्त चेअर असतील. किंवा ह्या एक वेगळ्या डिझाईनच्या अट्रॅक्टिव्ह चेअर असतील की ज्यांना असे दिसताच बघताच आणि त्या चेअर डोळ्यात बसल्या पाहिजेत, अशा प्रकारच्या पण चेअर आपल्याकडे आहेत. बॉस चेअर नंतर मग आपल्याकडे एक मलेशियन हायबॅक म्हणून चेअरमध्ये प्रकार येतो. ज्या चेअर एक बॉस चेअरमध्ये भरपूर लोकांची अशी कंप्लेंट असते की आम्ही जेव्हा मागे जातो तेव्हा आमचा पाय देखील उचलला जातो. ते थोडंसं कम्फर्टेबल नसतं. म्हणजे प्रत्येकाची जी कम्फर्टची चॉईस असते ती वेगळी असते. सो मग ज्या लोकांना चेअर पण मोठी पाहिजे आणि ती कम्फर्टेबल देखील पाहिजे त्यांच्यासाठी ही मलेशियन म्हणून चेअर असते, ज्याला पुशबॅक प्लेट असते. जेणेकरून काय होतं की आपण पाय आपल्या जागेवरती राहतात आणि जेव्हा आपण मागे जातो तेव्हा आपले बॅक मागे जातात. आणि ते भरपूरच बेंडेबल आहे. म्हणजे जर आपल्याला मागे जायचं म्हणलं तर ती एवढी पण मागे जाऊ शकते. आणि जेव्हा आपल्याला लॉक पाहिजे, आपल्याला नको आहे, तेव्हा ती आपण लॉक करू शकतो. अशा प्रकारचे ह्या मलेशियनचे प्रकार आहेत आपल्याकडे वेगवेगळे. शक्यतो आपल्या एरियामध्ये मलेशियन चेअर, बॉस चेअर मिळतात, त्या बाहेरून देखील आणता येतात. पण ही जी चेअरची टाईप आहे, जी कम्फर्टेबल पण आहे, लक्झरी पण आहे, दिसायला पण अट्रॅक्टिव्ह आहे, ही शक्यतो आपल्या इकडे बघायला मिळत नाही.
त्यांचं झालं. नवीन जी चेअरचे प्रॉडक्ट आता बघायला गेलं तर मग हे बार चेअरचे वेगवेगळे आपल्याकडे टाईप्स आहेत. हॉटेलसाठी केलं. जी हॉटेलसाठी किंवा काउंटरवरती बसायचं असेल, ज्यांचं हाईटवर असतं युजली काउंट. आता ह्यांना 120 mm हायड्रोलिक असतात किंवा जे बॉस चेअर असतील त्या एका पर्टिक्युलर हाईटपर्यंत नेता येतात. पण ह्यांच्या जर तुम्ही हाईट बघता तर ह्या एक्स्ट्रा हाईटपर्यंत नेता येतात. ज्यांचे काउंटर हायटेड आहेत ना त्यांच्यासाठी ह्या चेअर असतात. मग आता नवीन प्रकारचे चेअर्स ह्या आलेल्या आहेत ज्या सिंक्रो मेकॅनिझममध्ये येतात. हे लंबर सपोर्ट पण येतं मागे, जेणेकरून तुम्ही आता कम्प्युटरवरती काम करताय, 8 to 9 आज तुमचं वर्क फ्रॉम होम चालू आहे, जर तुम्हाला बॅक पेनचे इश्यूज आहेत काय आहेत तर तुम्ही ही चेअर प्रेफर करू शकता. जेणेकरून काय होतं की तुम्हाला हात ठेवायचा आहे हँडल कीबोर्डवरती, सो तुमच्याकडे ॲडजस्टेबल हँडलचा एक सपोर्ट मिळून जातो. तुम्हाला सिंक्रो मेकॅनिझम येते ह्या चेअरला देखील सीट जाग्यावरती राहतं, बॅक मागे जातं, ते लंबर सपोर्ट पण येतो. जेणेकरून कम्फर्टेबल तुम्ही 8 hours 9 hours जरी एका प्लेसवर बसला तरी तुम्हाला बॅक पेनचे इश्यूज येणार नाहीत किंवा वर्कमध्ये काही डिस्टर्बन्स येणार नाही. अशा प्रकारच्या देखील सर्व प्रकारच्या म्हणजे चेअर्स आहेत आपल्याकडे. आता याला सायंटिफिक बेस काय, कोणत्या प्रकारची खुर्ची कम्फर्टेबल आहे लॉंग टर्म मध्ये ज्याला खुर्ची वापरायची त्याला? प्रत्येक कस्टमरची नीड जशी आहे तशी. आता समजा एखाद्याचं ऑफिस आहे ज्याला की लुकसाठी चांगली इम्प्रेसिव्ह चेअर पाहिजे, त्यांनी बॉस चेअर प्रेफर करावे. ज्यांना थोडा कमी वेळ बसायचा आहे चेअरवरती त्यांनी आता ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे, ज्यांना 8 ते 9 तास कंटिन्यू काम करायचं त्यांनी शक्यतो हीच चेअर घ्यायची. किंवा आता जे वर्क फ्रॉम होम करतात ते त्यांना बाहेरून येऊन म्हणजे कोणी बघणार नाही चेअर कशी आहे, पण ही चेअर म्हणजे दिसायला जरी साधी दिसत असली तरी ही तुम्हाला त्रास काय होऊन देणार नाही की किती वेळ बसला तरी तुम्हाला ती कम्फर्ट देणार आहे. अशा चेअर ज्याची वेगवेगळी नीड आहे तसे त्यांनी चेअर प्रेफर करावं. आता ह्या वरती जे तुम्ही मांडलेल्या खुर्च्या आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत? वरती जी पहिली आपण बघतात तर ती बार चेअर आहे, ती अट्रॅक्टिव्ह लेदरमध्ये आहे, ते पण इम्पोर्टेड कपडा आहे तो. ती पण मस्त चेअर आहे, ती पण ह्या हाईटपर्यंत जाऊ शकते, जास्त हाईटपर्यंत, ज्यांचं काउंटर हायटेड आहे त्यांच्यासाठी. त्याच्या शेजारी आपण बघायला गेलं तर ती ब्रावो हायबॅक म्हणून चेअर आहे. ती जरी तिला म्हणजे सिंक्रो मेकॅनिझम नसलं तरी पण ती कम्फर्टेबल एक चेअर आहे. ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी. सिंक्रो मेकॅनिझमच्या चेअर जर कॉस्टली जात असतील, ज्यांचं थोडं बजेट नसेल पण त्यांना वर्क फ्रॉम होम आहे तर त्यांनी त्या चेअर प्रेफर करू शकतात. किंवा छोट्या आपल्या ऑफिस शेजारी आपण बॉस चेअर आपल्याला बसायला घेतली, टेबलच्या पुढे ठेवायचे असतील चेअर, त्याच्यासाठी पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. आता ही जे मँगोची तुमच्याकडे एजन्सी आहे त्यामध्ये कोणकोणत्या व्हरायटी आहेत आणि त्या कुठल्या ग्राहकांसाठी चेअर्स आहेत? ओके. आता मँगोचं आपण बघायला गेलो तर मँगोचे खूपच वाईड रेंज ऑफ प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याकडं. नाही म्हणलं तरी आपण अप्रॉक्स 200 प्रकारच्या डिफरंट टाईप्स ऑफ चेअर्स आहेत. प्रत्येक चेअरमध्ये 12 डिफरंट टाईप ऑफ कलर ऑप्शन्स ते देतात. सो एक मँगो एक चांगला ब्रँड आहे. म्हणजे मी कस्टमर त्यांचे रिव्ह्यूज पण बघितले, ऑनलाईन पण बघितले, सो ते मला आवडलं. आणि मग त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केलं की सर तुम्हाला आम्ही सासवडमध्ये डीलरशिप देतो. सासवडमध्ये त्यांनी सर्वे केला की कुणाकडेच मँगोचे प्रोडक्ट्स नाही आहेत, बाकीचे प्रोडक्ट्स आहेत. मग त्यांच्यामध्ये ते एक तर एक्सपेन्सिव्ह आहेत, जर ते एक्सपेन्सिव्ह नसतील तर मग त्यांची क्वालिटी लो आहे. पण मँगो एक असं मिडलचं ब्रँड आहे जे कॉमन पीपल पण अफोर्ड करू शकतात. त्याची क्वालिटी पण उत्तम आहे आणि ते ड्युरेबल पण प्रोडक्ट्स आहेत. प्रत्येक चेअरवरती मँगो 1 वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी देतं. म्हणजे रिप्लेसमेंट म्हणजे जरी तुमचं काही जरी तुटलं असेल आणि ते पूर्ण चेअर आपल्याला रिप्लेस करून देतात. आपण कस्टमर्सला आता देतो आहे अप्रॉक्सिमेटली 8 months झाले आपण डीलिंग करतो आहे मँगो चेअर्सचं. तर 0 कंप्लेंट ब्रँड म्हणेल मी. आत्तापर्यंत एकही फुटायची कंप्लेंट आली नाही. जे तुटलेले चेअर येतात जे ट्रान्सपोर्टमधून जे रफ हँडलिंगमुळं जे तुटतात ते त्यांनी रिप्लेस करून दिलेले आहेत मला. सो म्हणजे गॅरंटेड एक ट्रस्ट आहे मँगो ब्रँडवरती. कोणकोणते प्रकार आहेत त्या चेअरशिवाय तुमच्याकडे काय आहेत मँगोमध्ये? टिपाय वगैरे दिसत आहेत? हो, मँगो प्लॅस्टिकचे बऱ्यापैकी सगळे प्रोडक्ट्स बनवतो. आत्ता त्यांची ऑफिस आणि हॉटेल यूज ह्या 2 प्रकारच्या ह्याच्यावरती त्यांनी फोकस केला आहे. सर तुम्ही बघत असाल तर इकॉनॉमी रेंजच्या चेअरपासून ते हाय लेवलच्या चेअरपर्यंत सगळं मँगो बनवतं प्लॅस्टिकमध्ये. टिपॉयज बनवतं छोटे, त्याच्यामध्ये टाईप्स आहेत. बेबी सिटिंगचे चेअर्स बनवतात छोट्या मुलांसाठी. त्याच्यानंतर ऑफिसचे चेअर्स पण बनवतात मँगो आणि टेबल पण बनवतात जे रेस्टॉरंटला लागतील. रेस्टॉरंटचे वाईड रेंज ऑफ चेअर्स आहेत जे कॅफेमध्ये वापरू शकतो आपण, रेस्टॉरंटला वापरू शकतो. आणि आपण सासवडच्या परिसरात जर बघायला गेलो आपण तर खूप म्हणजे आपण डीलिंग केलं ह्या चेअर्सचं. आपलं ग्रामपंचायती असतील, रसवंतीगृह असतील, हॉटेल्स असतील, आपण भरपूर ह्या चेअर दिलेल्या आहेत मँगोमध्ये. आणि 0 कंप्लेंट म्हणेल मी. अजून एकही असं कोणी चेअर घेऊन आलं नाही की बाबा ही चेअर आम्ही नेली होती आणि तुमच्याकडून तुटली, असं झालंच नाही आजपर्यंत. अशा प्रकारे खऱ्या अर्थानं चेअरची खुर्चीची गरज एकाच छताखाली पूर्ण करायचा प्रयत्न या गौरव गायकवाड या तरुण मुलाने केलेला आहे. खऱ्या अर्थानं तरुणांनी उद्योगात व्यवसायात पडलं पाहिजे
परंतु कृती करत असताना मात्र अनेक अडचणी येतात. मग आता या व्यवसायामध्ये तुम्ही भांडवल उभं करून स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं आहे, वडिलांचा सपोर्ट आहे. तुम्ही किती जण यामध्ये काम करता फॅमिलीत? फॅमिलीतले मी असेल, वडील असेल, माझी आई असेल, आम्ही सगळे एकत्र काम करतो. आणि मग त्याच्यानंतर आमच्याकडे टीम पण आहे. आमच्याकडं हायली स्किल्ड वर्कर्स आहेत, लेबर्स आहेत जे मशीनवरती चेअर्स बनवतात. मग आमच्याकडे मार्केटिंगची टीम आहे, आमच्याकडे सेल्सची टीम आहे. सगळे एकत्र काम करतो. मॅन्युफॅक्चरिंग सासवडमध्येच करतात? हो, आपलं मॅन्युफॅक्चरिंग सासवडमध्येच आहे. अशा प्रकारे सासवडमध्येच मॅन्युफॅक्चरिंग करून ग्राहकांना एक चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न गौरव गायकवाड यांनी केलेला आहे. आता या खुर्च्यांची सेवा देत असताना, खुर्च्यांची विक्री केल्यानंतर ग्राहकाचं काय मत आहे? ज्या ग्राहकांनी या खुर्च्या वापरल्यात त्या ग्राहकांचा आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध विमा सल्लागार, गुंतवणूक सल्लागार अभिजित बारोकर आपल्या समोर आहेत. त्यांनी नुकतंच आपल्या कार्यालयाचं नूतनीकरण केले, नवीन जागेत स्थलांतर केले स्वतःच्या, आणि सुसज्ज अशा प्रकारचं वेल फर्निश्ड ऑफिस केलेलं आहे. नमस्कार अभिजितजी. नमस्कार. आता तुमचं इतकं सुसज्ज ऑफिस केलेलं आहे, तुमच्या ऑफिसमध्ये खुर्च्या कुठल्या आहेत, कुठून घेतल्या तुम्ही? सर, मला सांगण्यात एक अभिमान वाटतो की माझे मित्र गुलाब गायकवाड यांचे चिरंजीव गौरव गायकवाड यांनी त्या सर्व माझी खुर्ची जे सिटिंग अरेंजमेंट पाहिजे होतं ते सर्व सोल्युशन त्यांनीच मला प्रोव्हाइड केलं. सर, तुम्ही बसतात ती खुर्ची वेगळी आहे, तुमच्या समोर बसतात त्या खुर्च्या वेगळ्या आहेत, आणि बाहेर पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या आहेत. अतिशय सुंदर कशा कशा प्रकारच्या रेंजमधल्या तुम्ही खुर्च्या वापरल्या? सर, मी सांगू इच्छितो की सर, गुलाब गायकवाड हे माझे मित्र होते आणि माझे मित्र आहेत. सर, काय झालं की पाठीमागे सुद्धा मला कुशनची कामं म्हणा किंवा त्यामुळं त्यांच्याबरोबर माझा संपर्क होता, आणि आवर्जून मला अभिमान सुद्धा की ते माझ्या इन्शुरन्समध्ये सुद्धा क्लायंट आहेत, गौरव आणि दोघंजण. सर, काय झालं की ज्यावेळेस मी माझं ऑफिस शिफ्ट केलं आणि हे केलं, नवीन केलं, तर नुकतंच गौरवनी सुद्धा हा त्यांचा नवीन बिझनेस चालू केला होता, आणि मला असं रिक्वायरमेंट होती की 12 ते 15 जण बसतील असं रिक्वायरमेंट होती, आणि युजली मी सर्व एकसारखी खुर्ची घेणार होतो. पण गौरवनी मला आवर्जून सांगितलं की काका, तुम्ही तसं करू नका, तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये 3 प्रकारचे तुम्हाला रिक्वायरमेंट आहे. एक जे की स्टाफ की जे माझं कंटिन्यू, जसं त्यांनी सांगितलं की 8 तास कंटिन्यूस बसतो, मग त्यांच्यासाठी एक त्यांना कंटाळा येऊ नये की त्यांना म्हणजे कंटिन्यूस बसताना सुद्धा त्यांना एक कम्फर्टेबल राहावं, त्यासाठी एक सेपरेट खुर्ची. त्यानंतर क्लायंट जे हार्डली अर्धे 1 तास रोटेटिंग असतात त्यांच्यासाठी एक बकेट चेअर घ्या, नंतर व्हिजिटिंगसाठी एक सोफा घ्या, आणि नंतर मग परत बाकी क्वेश्चनचे एक्स्ट्रा आयटम्स घ्या. मग ही सर्व सेटिंग अरेंजमेंट मला गौरवने अगदी समजून दिलं, आणि मी त्याच्याप्रमाणे मी जास्त काय विचार नाही केला, कारण मला गुलाब तात्यांचा अनुभव होता. त्यांनी सुद्धा मला वेळोवेळी सजेस्ट केलं, आणि एक माझं एक हे होतं की बाबा चला, की गौरवने सुद्धा मला एवढं परफेक्ट ॲडवाईस दिलं. आणि 2 गोष्टी मला एक निदर्शनास आलं की पुण्यामध्ये मी ज्या टाइमला कम्पेअर केलं तर पुण्यापेक्षा वाजवी दरात मटेरियल होतं. मटेरियल सुद्धा त्यांनी लेटेस्ट क्वालिटी वाईज केलं, आणि जे मला कलर चॉईस होता, कलर माझ्या ऑफिसला जसं सूट होईल त्या पद्धतीने त्यांनी कलर कॉम्बिनेशन दिलं. आणि तिसरा, मला एक सगळ्यात मोठी हमी होती की मला सर्व्हिसची, की उद्या जरी काय होतं की सर, बऱ्याच वेळा आपण असं अनुभवतो की पुण्यातून आपण खुर्ची आणतो आणि नंतर 6 महिन्यानंतर समजा ब्रेकेज झाला किंवा त्याचं फंक्शनिंग लो झालं, मग ती खुर्चीचा वापर होत नाही. पण गौरवच्या बाबतीत मी बऱ्याच वेळा अनुभव केला की विदिन सेम डे माझी खुर्ची रिपेअर होती, आणि परत मला असं कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्यामुळं मी आवर्जून तालुक्यामध्ये लोकांना सांगू इच्छितो की गौरवकडून तुम्ही एकदा ॲडव्हान्स घ्या, की प्रत्येक आपण काय करतो, सर्रास सगळ्या ठिकाणी एकसारखीच खुर्ची घेतो, पण आपल्या क्लायंटला किंवा बॉसला किंवा विजिटरसाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे कॉम्बिनेशन्स आहे, आणि त्यांनी ते कॉम्बिनेशन एकदा समजून घ्या, आणि त्या पद्धतीने त्यांनी ऑफिसमध्ये म्हणा किंवा त्यांच्या वर्क एरियामध्ये त्यांनी त्यांचं रेफर करावं. पुण्याच्या तुलनेत कॉस्टिंग कसं वाटतं तुम्हाला? पुण्याच्या तुलनेत कॉस्टिंग चांगलं वाटतं. सर, पुण्यामध्ये आपण काय होतं, पुण्यामध्ये बऱ्याच वेळा आपण ऑनलाईन बघतो की डिस्काउंट बघतो 20%, 30%, 40% किंवा लुकआउट सेल, पण त्यावेळेस काय होतं, दाखवताना एखादा मटेरियल जातो आणि नंतर घेताना वेगळं मटेरियल भेटतो. दुसरा, आपल्या वेळेस ज्या टाइमला बऱ्याच वेळा आपण मटेरियल आणतो ते फिनिशिंगचा वेगळा असतो, पण नंतर काय होतं, नंतर एक 5-6 महिन्यानंतर आपल्याला दिसून येतं की एका बाजूने खुर्ची बेंड होती किंवा लो हे होते, मग तसा जी फील पाहिजे ती फील होत नाही. मग तसं गौरवनी एक ते मटेरियल त्यांचा स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत असल्यामुळे काय होतंय की त्यांचे रेट पण कमी आहेत. दुसरा, तुमच्या ऑफिसला जसं लुकआउट होईल त्या पद्धतीने ते कलर कॉम्बिनेशन देतात. आणि तिसरा आहे की त्यांचं फ्री सर्व्हिसिंग आहे, त्यामुळे सर्व्हिसिंगची ते गॅरंटी देतात, आणि तुम्हाला 1 मिनिटामध्ये तुम्हाला सेम डे रिपेअर होऊन भेटतात. सध्या सासवड शहर विकसित होत आहे, पुण्याचं उपनगर होऊ पाहत आहे, विमानतळ येऊ पाहत आहे, त्यामुळे येथील सासवड परिसरातील पुरंदर तालुक्यातील ग्राहकांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या आहेत. या ग्राहकांच्या अपेक्षेला पूर्ण होण्यासाठी गौरवने अशा प्रकारच्या नवीन अत्याधुनिक चेअर्स
तयार करण्याचा संकल्प केला आणि तो सिद्धीस आणलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारच्या सुबक ग्राहकाच्या आर्थिक बजेटनुसार सर्व प्रकारच्या रेंजच्या खुर्च्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. ज्याला पाहिजे त्या प्रकारची खुर्ची इथं उपलब्ध आहे आणि सर्वात महत्त्वाची सर्व्हिस उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांनी निश्चितपणे या दुकानातील दिलेल्या सेवांचा लाभ घेणं गरजेचं आहे. गौरवसारख्या एका तरुण उद्योजकानं सुरू केलेल्या व्यवसायाला पाठबळ देणं हे आपलं सर्वांचं कर्तव्यच आहे. आम्ही मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट झाल्यानंतर सगळ्यात पहिलं आमचं बिगिन करायला आपले अधिकारी राजेंद्र बापू जगताप यांनी आम्हाला पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट्सची मोठी ऑर्डर दिली. त्यांनी एक आम्हाला कॉन्फिडन्स आला की जरी मोठी प्रोडक्ट आली, जरी एक मोठी कंपनी असेल तरी आम्ही त्यांचे सगळे नीड्स फुलफिल करू शकतो किंवा आम्ही त्यांचे सॅटिस्फाय करू शकतो. त्यांचे नीड्स, त्यांचे जे चेअरचं मोठं वर्क त्यांनी दिलं, तिथून आम्हाला एक चांगला स्टार्ट मिळाला. धन्यवाद.